सोबत ती दे. झालं सर ती फाईल दाखवा एकदा. केलं का बिल? हा ती बिल केलं. ए केलं का रे? ए भाऊ बिल केलं का? ते बिलवाले बिल ते दे. तुमचे आले का पैसे? ते माझी फाईल तर द्या आता. अरे फाईल तर द्या. अरे बिल मी सही केलं ना, बिल दे ना तू आता. अच्छा स्टॅम्प मारून द्या. स्टॅम्प तेव्हा बिल करतो मी. स्टॅम्प मारावं लागेल ना. मग चल ना माझ्यावर स्टॅम्प मारायला. मग हे हॉटेलवाले हा? दारूचं तेच बिल देणं पडेल ना. दे ना तो बिल त्याला. मी स्टॅम्प तुझ्या बरोबर येतो ना मी. मी माझ्याकडे कसं भरणार आहे बिल साहेब? एवढं तुम्ही हे करा ना. बिल कसं भरू मी? मग अगोदर काय म्हणला? ही सिग्नेचर द्यायची होती. आपण मोबाईल मी खाते केल्याचे होते. नमस्कार मित्रांनो, मी आपला सर्वांचा लाडका सूरज रोडे. मी आज तुमच्यासाठी काहीतरी खुलासा उघडणीस करण्याचा प्रयत्न करतोय. मी तलाट्याकडे एक सिग्नेचर मागण्यासाठी गेलो होतो. आमच्या जैनपूर कोठरा गावाला, तालुका भोकरदन, जिल्हा जालना या गावाला एक तलाठी वीर साहेब म्हणून आहेत आणि या वीर साहेब माझ्या माता भगिनींना यांना पैशाची डिमांड करत होता. मला हे खोटं वाटत होतं, पण मी आज रंगे हात पकडण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे आणि माझ्याकडे शूटिंग आहे. त्या माधरशोधांनी काय केलं, दारू पिला, सर्व काही गोष्टी केल्या. मला म्हणतो की दारूचा गल्लाच भर. मी दारूचा गल्लाच भरला माझं काम निघून घेण्यासाठी. आणि परत काय म्हणतो की तू मला माझ्या दारूचा हॉटेलचा खर्च तू भर. मी म्हटलं ठीक आहे साहेब, मी भरतो, तुम्ही सिग्नेचर आणि स्टॅम्प मारून द्या. म्हटलं ठीक आहे साहेब, एकदा सिग्नेचर. मी म्हटलं की आपलं काम झालं, आपण लांब होऊन जाऊ. पण माझं म्हणणं आहे की माझ्याकडनं जर माझ्यासारख्या नेत्याकडनं जर पैसे मागतोय, जर माझ्या गरीब जनताचं काय होणार, माता भगिनींचं काय होणार, त्या करताना या सरकारला मी कडक कारवाई करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. कारण की अशा हरामखोर तलाट्याला निलंबित करा, नाहीतर आम्हाला याकडे काहीतरी पाऊल उचलावं लागेल. सरकार आमच्या जीवाशी खेळावं लागेल. त्या करताना मी तुम्हाला हा व्हिडिओ, त्याचे दारू पिण्याचे व्हिडिओ, पैसे मागण्याचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय.